नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. दिग्रस येथील लक्षवेध धनुर्वेद क्रीडा अकादमीची खेळाडू राजश्री राठोड हिने 5व्या राष्ट्रीय पॅरा आर्चरीमध्ये कांस्य पदक मिळविले आहे. पटियाला येथे झालेल्या स्पर्धेमध्ये तिने ही उत्कृष्ट कामगिरी केली. पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता कोलकाता येथे तिची आता निवड चाचणी होत आहे. अकादमीचे धनुर्विद्या कोच सुरेंद्र राठोड यांच्या माध्यमातून तिची तयारी करून घेतली जात आहे. Dance, knock, extend, pulling, pick up, aim, release. नमस्कार, मी सुरेंद्र राठोड, धनुर्विद्या प्रशिक्षक. आपल्या दिग्रस शहरामधील राजश्री राठोड यांनी राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा पटियाला येथे झाल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये त्यांनी ब्रॉन्झ पदक हा पटकावलेला आहे मिक्स टीम मध्ये. आणि विशेषतः पूर्ण भारतातून ज्या सर्व खेळाडू आल्या होत्या त्यामध्ये त्याचा 4था क्रमांक लागलेला आहे. आणि त्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी जी फादा कप म्हटला जातो त्यासाठी दुबई येथे ते होणार आहे. त्यासाठी ते सिलेक्शन ट्रायल साठी ते त्यांची निवड झालेली आहे. ते 18 ते 19 जानेवारी या दिवशी ही स्पर्धा होणार आहे. पण त्यासोबतच आपल्या दिग्रस शहरातील ऑल इंडिया युनिव्हर्सिटी यासाठी झोनल मधून 4 खेळाडूची आपल्या निवड झाली होती. आणि ते आता सध्या पटियाला पंजाब येथे 4 खेळाडू आपल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व आपल्या महाराष्ट्राचे करत आहे. नुकताच दत्त जयंती उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिग्रस शहराच्या कमान गेट जवळ असलेल्या दत्त मंदिरामध्ये देखील या निमित्त विविध कार्यक्रमाचं आणि अनुष्ठानाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवसभर या ठिकाणी भक्तांची रेलचेल होती. तर या निमित्त होत असलेल्या महाप्रसादाचं आयोजन 7 जानेवारीला दुपारी करण्यात आलेलं आहे. ज्याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.